रोहन प्रकाशन आणि क्वीन बी प्रस्तुत अक्षरांचं चांदणं. श्याम बेनेगल यांच्याबरोबर काम करण्याचा कधीच योग आला नाही, पण श्याम बेनेगल एक माणूस आणि दिग्दर्शक हे पुस्तक ज्या वेळेला पाहिलं, हे वाचनात आलं आणि खरंच त्यांच्यातला माणूस आणि दिग्दर्शक काय आहे हे कळलं. लेखिका सविता नायक मोहिते, डॉक्टर सविता नायक मोहिते यांनी लिहिलेल्या या पुस्तकाविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर, श्याम बेनेगल यांचा पहिला चित्रपट अंकुर 1974 साली प्रसिद्ध झाला आणि चित्रपटाकडून रसिकांना असलेल्या आशा अपेक्षांना नवी पालवी फुटली. त्यानंतर निशांत, मंथन, भूमिका असे सामाजिक समस्या प्रधान व कलात्मकतेने चित्रित केलेले चित्रपट प्रदर्शित होत गेले. विचार प्रवृत्त होता होता प्रेक्षकांना अभिरुची संपन्नतेचाही अनुभव येत गेला आणि समांतर चित्रपट मुख्य धारेत यायला लागले. लेखिका म्हणतात, बेनेगल ही एक अंतर्बाह्य सद्भाव बाळगून असलेली व्यक्ती असून त्यांच्या चित्रपटांच्या विषयात सादरीकरणात तोच सद्भाव प्रतिबिंबित होतो. विशुद्ध मनाची व्यक्ती आणि प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून बेनेगलांची ओळख करून देता देता लेखिका मंडी, सुस्मन, मम्मू, जुबेदा असे अनेक चित्रपट व भारत एक खोज, संविधान या मालिका आणि काही बायोपिक्स यांचं विश्लेषण करतात. बेनेगल यांच्यासोबतच्या अनेक भेटींमधून आणि संवादातून हे पुस्तक साकार झाले असल्याने या पुस्तकाचं महत्त्व अधिक अधोरेखित होतं. श्याम बेनेगल यांच्याबद्दल बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणतात, शतरंज के खिलाडी या चित्रपटाच्या मध्यंतरात पुरुषांच्या स्वच्छतागृहात चर्चा चालू होती. एक गृहस्थ दुसऱ्याला जे सांगत होता ते माझ्या कानावर पडलं. तो म्हणाला, पिक्चर अच्छा है, इस स्टाइल में तो अपना श्याम बेनेगल का कॉपी किया है. तोपर्यंत श्यामच्या तिन्ही चित्रपटांचे, अंकुर, निशांत आणि मंथनचे देशभर उत्स्फूर्त स्वागत झालं होतं. त्याच्या नावाचं, कामाचं वेगळेपण प्रस्थापित झालं होतं. मी त्याच्या 2 चित्रपटात काम केलं होतं आणि अजून संधी मिळावी म्हणून अगदी तळमळीने वाट पाहत होतो. त्यामुळे प्रेक्षकांमधून आलेली अपना श्याम बेनेगल ही प्रतिक्रिया माझ्या कानाला अगदी मंजूळ संगीताप्रमाणे भासली. त्याने चित्रपटसृष्टीच्या मुख्य प्रवाहात प्रवेश मिळवून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. दर्शक स्वतः कष्टाने कमावलेले पैसे खर्च करून त्याचे चित्रपट पाहण्यास उत्सुक होऊ लागले होते. श्यामने जेव्हा मला सांगितलं की निशांतमध्ये माझ्यासाठी एक भूमिका आहे, तेव्हा माझ्या मनात जशी भावना निर्माण झाली होती, अगदी तशीच भावना हा संवाद ऐकून जागृत झाल्याचं मला आठवतंय. श्यामने केवळ चोखंदळ चित्रपट रसिकांचाच आदर संपादन केला होता असं नाही, तर सर्वसामान्य जनतेचीही मान्यता मिळवली होती. त्यांनी सर्व प्रकारच्या व्यावसायिक चित्रपटांची आवड असणाऱ्या प्रेक्षकाला उत्कृष्ट कलाकृतीकडे आकर्षित करण्याची कमाल करून दाखवली होती. महिनोन महिने हाऊसफुल झालेला बॉबी हा चित्रपट ज्या चित्रपटगृहात चालला, त्याच चित्रपटगृहात तेवढ्याच कालावधीसाठी चालू राहिलेला अंकुर हे त्याचं जिवंत उदाहरण होतं. श्यामने हिंदी चित्रपटसृष्टीला जागतिक ओळख निर्माण करून दिली असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती वाटू नये असं माझं मत आहे. माझ्याप्रमाणे अनेक नवख्या कलाकारांवर विश्वास टाकून त्यांना संधी दिली. एकाच चित्रपटात 6 नवीन कलाकारांना मुख्य पात्रांची भूमिका देऊन त्याने चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी करून दाखवला. असं धाडस करणारा दुसरा कोणी दिग्दर्शक असू शकेल असं मला तरी वाटत नाही. मी त्याला भेटण्यापूर्वीच मला माहीत होतं की भविष्यात मी या माणसाबरोबर भरपूर काम करणार आहे. कानपूरमध्ये भरगच्च भरलेल्या चित्रपटगृहात लागलेला अंकुर पाहताना माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. श्यामला एक व्यक्ती म्हणून जाणून घेण्याचं देखील भाग्य मला लाभलं. तो एक वाहून घेतलेला, अथक श्रम करू शकणारा, बेफाम होऊन बांधिलकी बाळगत काम करणारा दिग्दर्शक असून त्याच्या पलीकडे जाऊन तो एक अतिशय सभ्य, कनवाळू, दयाशील आणि सर्वांची काळजी घेणारा चांगला माणूस आहे. त्याला धमाल करण्यात आनंद मिळतो. चित्रपटाच्या कामकाजादरम्यान देखील विनोदासाठी त्याच्याकडे वेळ असतो. श्यामच्या मदतीशिवाय, आमच्यातील क्षमता आणि आमच्यातील कमतरता ओळखण्याच्या त्याच्या कौशल्याशिवाय, आम्हाला त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाशिवाय आम्ही आज कुठे असतो.
असं वाटणारा मी एकटाच नाही याची मला खात्री आहे. आज आमच्या कामाची जी काही ओळख आहे, त्या कामाला जी मान्यता मिळते त्याचं संपूर्ण श्रेय श्यामला जातं असं मला वाटतं. अशा व्यक्तीबरोबर असलेल्या संबंधाबद्दल, आमच्या मैत्रीबद्दल अभिमानही वाटतो व माझ्या दृष्टीने तो एक अमूल्य ठेवा देखील आहे. या पुस्तकातून श्याम बेनेगल यांचं घडणं आणि त्या घडण्याचा त्यांच्या कामावर झालेला परिणाम उलगडत जातो. श्यामबाबू म्हणतात, 1947 साली जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा मी साधारण 13-14 वर्षाचा होतो. वडीलही स्वातंत्र्य संग्रामाशी जोडले गेले होते. घरात देशप्रेमाची भावना रुजलेली होती. त्यामुळे एका प्रौढ व्यक्तीची नसेल, पण एका वयात येणाऱ्या तरुण मुलाच्या दृष्टिकोनातून आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची समज येत होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हैदराबाद येथील निजामशाही संस्थानाने स्वतंत्र भारतात विलिनीकरणाला विरोध दर्शवला होता. त्याचबरोबर तिथे इतर काही गटही हैदराबाद स्टेट हे स्वतंत्र राहण्यासाठी आग्रह होते. माझे काही वर्गमित्रही या सर्व घटनांशी जोडले गेले होते. त्यामुळे आवडो वा न आवडो राजकीय जागृती होतच होती. त्याच दरम्यान कम्युनिस्ट विचारांच्या लोकांच्याही त्यांनी स्वातंत्र्यानंतर काय धोरण स्वीकारावं यावर चर्चा होत असत. हैदराबाद हे निजामशाहीच्या अधिपत्याखाली असलेलं राज्य होतं, जिथे निजामशाह आणि त्यांनी नेमलेले जहागीरदार यांची मनमर्जी चालत असे. आमचं घर हे कॅन्टोन्मेंट एरिया म्हणजे लष्करी छावणीच्या भागात होतं. त्याच भागात वडिलांचा एक स्वतःचा स्टुडिओ देखील होता. माझे वडील श्रीधर बी बेनेगल हे एक व्यावसायिक फोटोग्राफर होते. आम्ही सर्व मिळून 10 भावंड होतो. माझ्या वडिलांकडे 16 मिलीमीटरचा फिल्म कॅमेरा होता. ते प्रत्येक भावंडावर मूल जन्मल्यापासून ते 2 वर्षाचे होईपर्यंत चित्रफीत तयार करत असत. माझी आई ही अतिशय सुगरण गृहिणी होती. पूर्वी आत्तासारखी बाहेर जेवायला घेऊन जाण्याची पद्धत नव्हती. घरी सतत पाहुण्यांचा राबता असे. आई अगदी मनापासून आल्या गेल्याचं करत असे. तर कधी आलेल्या पाहुण्यांना प्रोजेक्टर सेट करून स्वतः बनवलेल्या लहान मुलांवरील फिल्म्स दाखवणं हा माझ्या वडिलांचा आवडता छंद. आम्ही लहान मुलं मग त्यावर कॉमेंट्री देत असो. असं अगदी आनंदी बालपण होतं माझं. छावणी भागात आमच्या घराजवळ गॅरिसन सिनेमागृहात सोमवार ते शुक्रवार इंग्रजी व शनिवार व रविवार आपल्या देशातील विविध भाषांमधील चित्रपट प्रदर्शित होत असत. वडील घरातील सर्वांना दर आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी सिनेमा बघायला घेऊन जात व जेवताना पाहिलेल्या चित्रपटांवर सविस्तर चर्चा होत असे. प्रभातचे चित्रपट हे वडिलांच्या विशेष पसंतीचे, कारण प्रभातच्या चित्रपटांद्वारे मुलांवर संस्कार करण्याचं काम घडत असे असं त्यांचं म्हणणं असे. अशा तऱ्हेने आमच्या चित्रपटांविषयी रुची निर्माण झाली. अर्थात रोज सिनेमा बघणे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. मग आम्ही भावंडांनी मिळून प्रोजेक्शनिस्टचीच मैत्री केली व शाळा संपल्यानंतर मोफत सिनेमा बघण्याची सोय झाली. वयाच्या 12व्या वर्षी आम्ही मित्र व भावंडांनी मिळून सुट्टीत घरी आलेल्या मुलांवर पहिली चित्रफीत बनवली. तिचं नाव होतं छुट्टियों में मौज मजा. नकळतच सिनेमाचा संस्कार होत होता. माझा एक चुलत भाऊ उदयशंकर यांच्या नृत्य समूहात होता. उदयशंकर म्हणजे रविशंकरांचे भाऊ. अली अकबर खान, अल्लाउद्दीन खान म्हणजे अली अकबर खान यांचे वडील, हे तिथे संगीत दिग्दर्शक होते. हा भाऊ म्हणजे गुरुदत्त होय. त्यानंतर तो नृत्य दिग्दर्शक झाला. देखणा असल्यामुळे त्याला सिनेमात देखील संधी मिळाली. पण त्याचं ध्येय हे सिनेमा दिग्दर्शक होण्याचं होतं. त्यानंतरचे त्याचा प्रवास सर्वश्रुतच आहे. तो माझ्यासाठी आदर्श होता. त्याच्या कामाने प्रेरित होतोच, त्याचबरोबर माझ्या ध्येयाबद्दलही माझी खात्री झाली. अंकुर, भूमिका, मंडी, सरदारी बेगम, जुबेदा यासारखे एकाहून एक दर्जेदार सिनेमे देणाऱ्या श्याम बेनेगल यांच्या पुस्तकातल्या एका फारशा चर्चेत नसणाऱ्या सिनेमावरच त्यांचं भाष्य. तो सिनेमा म्हणजे विणकरांची पडद्यावरची कथा, सुस्मन. समाज व्यवस्थेचा आरसा दाखवणाऱ्या चित्रपटांच्या निर्मितीची मालिका चालूच होती. त्यातून साकार झाला आणखी एक चित्रपट, कापड विणकरांची अवस्था व त्यावर भाष्य करणारा सुस्मन. शहरीकरण व यांत्रिकीकरणामुळे
हस्तकौशल्यावर आधारित कलेची व त्या कलेवर अवलंबून असलेल्या व्यक्तींची दुरावस्था व त्यामागची कारणं अतिशय कलात्मक पद्धतीने बेनेगल सुसमनमध्ये मांडतात. त्यांचा इतिहासाचा अभ्यास व खोलात जाऊन केलेलं संशोधन याचा प्रत्यय त्यांचा प्रत्येक चित्रपट बघताना होतो. या चित्रपटाचे निर्माते होते हँडलूम सहकारी संस्थाचे संघटन. चित्रपटाची कथा हैदराबादपासून 56 किलोमीटर दूर असलेल्या पोचमपल्ली गावातील इक्कत साडी बनवणाऱ्या कारागिरांची त्यांच्या आयुष्याची आहे. रामुलू हे काम ओमपुरींनी केलं होतं. या हँडलूम व्यवसायातील उत्कृष्ट कारागिराची होणारी कुचंबणा या कथेतून पुढे येते. मालाला मागणी नसल्यामुळे ओढवलेली बिकट परिस्थिती, बिघडलेली आर्थिक घडी व ओघाने विस्कटलेली कुटुंब व्यवस्था यावर हा चित्रपट भाष्य करतो. तसेच शहरातील स्थलांतरितांच्या समस्या देखील मांडतो. चित्रपटाची सुरुवात निरनिराळ्या भागातील साड्यांचे प्रकार, वैशिष्ट्ये यांच्या मोंटाजनी होते. एकापाठोपाठ एक दाखवल्या जाणाऱ्या साड्यांच्या प्रकाराबरोबर पार्श्वभूमीवर ऐकू येतो मंदिरा यांच्या आवाजात विविध भागातील साड्यांचे प्रकार, त्यांचे वैशिष्ट्य, रंगसंगती, त्यांचं वेगळेपण यावरील केलेल्या भाष्याने. मंदिराचं काम नीना गुप्तांनी केलं होतं. अशा वैविध्यपूर्ण कपड्यांचा वापर पॅरिसमध्ये आयोजित केलेल्या फॅशन शोसाठी करण्यात येणार आहे. संत कबीर जे स्वतः एक विणकर होते, त्यांच्या दोह्यांचा चित्रपटातील वापर चित्रपटाची वीण पोत एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्यात भर घालतो. पोचमपल्ली गावातील रामुलू हा एक नावाजलेला हँडलूम कारागीर त्याच्या कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे. त्याची पत्नी गौरम्मा हे काम शबाना आझमींनी केलं होतं. वयात आलेली मुलगी चिन्नम्मा हे काम पल्लवी जोशींनी केलं होतं. आणि एक लहान मुलगा परशुराम हे त्यांचं कुटुंब. निष्क्रिय व बायकोची परवाड करणारा भाऊ लक्ष्मय्या हे काम अन्नू कपूरनी केलं होतं व त्याची पत्नी जानकी हे काम इला अरुणनी केलं होतं. त्याच घरात हँडलूम व्यवसाय सांभाळत असून त्याचा उत्कृष्ट कारागीर असलेला मामा नरसिंह हे काम कुलभूषण खरबंदांनी केलं होतं. आता एक एजंट म्हणून काम करतोय. या सर्वाचं चित्रीकरण रामुलूच्या घरातच होतं. घराच्याच एका भागात मांडलेली लूम, काम चालू असताना होत असलेला यंत्रमागाचा आवाज त्याच्या परिस्थितीची जवळून ओळख करून देतो. गावात विणकरांची एक सोसायटी देखील आहे, पण भ्रष्टाचाराने संपूर्ण पोखरली गेलेली. तो चव्हाट्यावर आणण्यासाठी धडपडणारा भीमा हा नवीन सुशिक्षित पिढीचे प्रतिनिधित्व करतो. के रायनाने हे काम केलं होतं. पण इतर सर्वजण परिस्थितीने बेजार. गावात काम नाही म्हणून शहरीकरण, तिथलं यांत्रिकीकरण याकडे आकृष्ट झालेला एक वर्ग देखील गावात आहे. तिकडे शहरात स्थलांतरित झालेल्या या वर्गाची अवस्था अजून बिकट आहे. राहायला घर नाही, कामाचा प्रचंड बोजा, त्या मानाने मजुरी कमी, कामगारांचे संप आणि राजकारण या कातरीत अडकलेला हा वर्ग आणि त्यांची अवस्था पडद्यावर उमटायला लागते. चित्रपटातून परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही म्हणून नाईलाजाने वेश्या व्यवसायाकडे वळलेल्या महिला, त्यांची अवस्था ही आपल्यासमोर मांडली जाते. मंदिराला पॅरिसला भरणाऱ्या प्रदर्शनासाठी निरनिराळ्या ठिकाणच्या उत्तमोत्तम साड्या हव्यात. त्यासाठी नरसिंह तिला पोचमपल्ली गावात घेऊन येतो. त्यानिमित्ताने दर्शकांना इतर पात्रांची देखील ओळख होते, जसं की सोसायटीचा अध्यक्ष मोहन आगाशे, सेक्रेटरी सतीश कौशिक, परदेशी वारीचा अनुभव असलेला बेट्टय्या हरीश पटेल. मंदिराचा हा एक मोठा करार सोसायटीला मिळण्याऐवजी खाजगी कंत्राटदाराला मिळाल्याबद्दल भीमाचा आक्षेप आहे. त्याबद्दल तो त्याची नाराजी प्रकट करताना दिसतो. त्यांचा संघर्ष चालूच आहे. व्यवस्थेविरुद्ध लढणारे बहुतेक वेळा एकाकी लढाई लढत असतात. त्याचा प्रत्यय भीमाकडे बघून येत राहतो. या कंत्राटाच्या निमित्ताने उलगडत जाते घराघरातील वास्तव. येणाऱ्या पैशाच्या जोरावर गौरम्मा मुलीचं लग्न लावून देण्याचं स्वप्न बघतीये. लग्नानंतर मुलीला वेगळी खोली भाड्याने घेण्यासाठी तिला पैशाची गरज आहे. स्वतःच्या मुलीसाठी देखील अशीच एक सुंदर साडी विणण्याचं स्वातंत्र्य त्यांना नाही. न सांगता साडी विणल्यामुळे आयुष्यभर प्रामाणिकपणे जगलेल्या रामुलूवर चोरीचा ठपका लागतो. मानहानी होते.
पापभीरू रामुलूसाठी हा आघात सहन करणं अशक्यप्राय आहे. कामकाज बंद करून तो दारूच्या आहारी गेलाय. अगतिकतेपोटी अपमानाच्या आगीत जळण्यापेक्षा तो स्वतःच्या लूमलाच आग लावून पेटवून देतो. रामुलूने धीर सोडला तरी गौरम्मा मात्र न डगमगता एक खंबीर गंभीर अर्धांगिनी म्हणून त्याच्या मागे उभी राहिलेली बेनेगल दाखवतात. रोजच्या आयुष्यातील आजूबाजूच्या समाजातील तोच त्यांचा अनुभव असतो. स्वतःचा तोड ढासळू देऊन तिला चालणार नाही. स्वतःचं कुटुंब, लहान मुलं, बेसहारा जाऊ व धीर सोडून बसलेला आपला नवरा यासाठी कणखरपणे परिस्थितीला तोंड दिल्याशिवाय तिला गत्यंतर नाही. मार्ग शोधण्याचा प्रयत्न चालू आहे, पण समोर सगळाच अंधार. थोड्याफार फरकाने अशाच मानसिक अवस्थेतून जात आहेत नागलू, भीमा आणि कालांतराने चिन्नम्मा देखील. बेजार रामुलूला परिस्थितीमुळे घर, संपूर्ण समाज व्यवस्था ही तुरुंग भासतीये. जिनी जिनी बुने हे चदरिया, चरखा चल रे सुरत बिरहन का, मुसी मुसी रोई कबीर की माई. हे स्वर प्रसंगाची गंभीरता अजून तीव्र करतात. आपल्या मुलांनी या व्यवसायात येऊ नये, शिक्षण घेऊन इथून बाहेर पडावं अशी त्याची मनोमन इच्छा आहे. मालाला मागणी नाही, त्यामुळे कारागिरांना त्यांचा योग्य मोबदला मिळत नाही. भ्रष्टाचारामुळे एजंट पैसे कमावत आहेत. कलाकारांच्या कलेबरोबरच कलाकारांचा, त्यांच्या आत्मसन्मानाचा गळा घोटला जात आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दिसत नाही. अशी वैयक्तिक व व्यावसायिक घुसमट रामुलू, गौरम्मा, नागलू, चिन्नम्मा या सर्व व्यक्तिरेखांमधून उमटत राहते. ती ज्या समाजातील सर्व कलाकारांचीच अवस्था आहे. त्यावर हळूवार फुंकर म्हणून भीमा उभा राहतो. तो लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. सहकाराला लागलेली कीड व ते दूर करण्याचे कार्य मार्ग असू शकतात. हे भीमाच्या संवादातून उलगडत जातात. भ्रष्ट सेक्रेटरीच्या खोट्या उद्योगांवर भीमाचं लक्ष आहे. त्याची तो सोसायटीच्या अध्यक्षांकडे तक्रार करून मीटिंग व ओघाने निवडणूक लावण्यास भाग पडतो. सहकारी क्षेत्र असलं तरी सभासदांचं त्यांच्या कामकाजाकडे लक्ष असणं कसं आवश्यक आहे. अन्यथा शक्तिशाली व पैसेवाले या संस्थांचा फक्त स्वार्थ साधण्यासाठी उपयोग करून घेऊन सभासदांच्या हिताकडे दुर्लक्ष करू शकतात, यावर तो भाष्य करतो. इतकंच नाही तर कच्च्या मालाचं उत्पादन, त्यातून निर्माण होणारा विक्रीसाठीचा माल, त्यासाठी केला जाणारा मार्केटचा सर्वे, या सर्वांवर आपलं नियंत्रण असलं तरच आपण स्वयंपूर्ण होऊ. अन्यथा शक्तिशाली लोकांच्या दयेवर जगण्याशिवाय पर्याय नाही, या धोक्याचीही जाणीव तो करून देतो. हे सर्व मांडण्यासाठी संवाद महत्त्वाचे ठरतात. मंदिराच्या रूपातील नीना गुप्ताची व्यक्तिरेखा उत्तम चितारली गेली आहे. तिचे संभाषण सत्य परिस्थितीची जाणीव तर करून देतेच, पण त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी आवाहन देखील करते. यांत्रिकीकरणाचा पुरस्कार करणाऱ्या आपल्या मित्राला ती एक जिंदा जीवित कला है, रोजमर्रा की जिंदगी से जुडी हुई है याची जाणीव करून देते. तर रामुलू जेव्हा स्वतःच्या निराश आणि अपमानित अवस्थेमधून बाहेर येऊन शेवटी एकदाचं काम पूर्ण करण्यात यशस्वी होतो, तेव्हा मंदिरा त्याला पॅरिसला भरणाऱ्या प्रदर्शनाचा हिस्सा बनवून स्वतःबरोबर घेऊन जाते आणि फ्रान्सच्या पत्रकारांनी रामुलूच्या घेतलेल्या मुलाखतीद्वारे सर्व समाजासाठी जणू एक निवेदनच करते, जे अतिशय परिणामकारक झालंय. तू तुझ्या कामात खुश आहेस का, या प्रश्नाला उत्तर देताना रामुलू सांगतो, शतकांपासून आमच्या पूर्वजांनी जपून ठेवलेल्या या कलाकुसरीचं काम चालू आणि जतन करून ठेवण्यात मला समाधान आहे. या यांत्रिकीकरणाच्या जमान्यात सुद्धा जर आम्हाला योग्य मोबदला मिळत राहिला तर आम्ही का बरं यांत्रिकीकरणाकडे वळू. हाताने काम करण्यात जे समाधान आहे ते यंत्राने काम करण्यात कुठे, असा प्रतिप्रश्न तो विचारतो. यावर मंदिरा आपलं म्हणणं मांडताना म्हणते, आपल्यासारख्या लोकांनी हस्तकौशल्याद्वारे सर्जनशील काम करणाऱ्या लोकांसाठी जागा निर्माण केली पाहिजे, जेणेकरून यांत्रिकीकरणाच्या जमान्यात देखील त्यांचं काम चालू राहील. त्यांना आपण सतत मागणी असलेली बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहे. त्यांची उपयुक्तता आणि सौंदर्य यांची कदर होते आहे ही जाणीव करून दिली पाहिजे. सतत तेच ते काम व एकच निर्मिती करणाऱ्या यंत्रांच्या पंक्तीला त्यांना नेऊन बसवणं योग्य नाही. इतकंच नव्हे तर निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला यातून जे समाधान मिळतं
ते यंत्रावर काम करणाऱ्याला कधीच मिळू शकत नाही. उलटपक्षी एक अपूर्णत्वाची, एक अपुरेपणाची भावना निर्माण होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच अशा प्रकारची कला जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं ती नमूद करते. चित्रपटाची प्रादेशिक भाषा, संवाद व अभिनय तर उत्तम आहेच, पण संत कबीर यांच्या, पंडित जसराज यांनी गायलेल्या व वनराज भाटिया यांनी संगीतबद्ध केलेल्या दोह्यांचा उपयोग चित्रपटाला एक वेगळाच अर्थ प्राप्त करून देतो. कबीर स्वतः विणकर असल्यामुळे त्यांनी विणकाम व जीवन जगणे यांची तुलना करून त्याला एक तात्विक अर्थ प्राप्त करून दिला. त्याचा चित्रपटात वापर करण्यामध्ये दिग्दर्शकाच्या कलात्मकतेबरोबरच अभ्यासू व्यक्तिमत्वाचे देखील आकलन होते. ओम पुरी यांना श्रेष्ठ अभिनेता म्हणून या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. इंडियन पॅनोरमा, लंडन, शिकागो, सिडनी आणि मेलबर्न येथील फिल्म फेस्टिवलमध्ये हा चित्रपट दाखवला गेला. श्याम बेनेगल नेहमीच म्हणत आलेत, आयुष्यातलं माझं पहिलं उद्दिष्ट हे चित्रपट करणं हे होतं. दुसरं उद्दिष्ट व तिसरं उद्दिष्ट देखील चित्रपट करणं हेच होतं. त्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यवसायाचा मी विचारच करू शकत नाही. या विचारसरणीची बीजं घरातल्या आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे लहानपणीच पेरली गेली होती. त्याला खत पाणी घातलं गेलं त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच निर्माण केलेल्या फिल्म ॲप्रिसिएशन सोसायटीमुळे. पोषक वातावरण निर्मिती झाली ती त्यांच्या जाहिरात क्षेत्रात काम करण्याच्या आणि डॉक्युमेंटरी तयार करण्याच्या अनुभवामुळे. त्याला अंकुर फुटला तो तब्बल 12 वर्षांनी आणि मग तो मागे म्हटल्याप्रमाणे अविरत बहरतच राहिला. चित्रपटातील अनेकविध विषय, त्यांची निरनिराळी मांडणी, लघुपट, चरित्रपट, दूरदर्शनवरील मालिका यांच्या स्वरूपात त्यांच्या फांद्या दूरवर पसरत राहिल्या. त्याच्या खाली अनेक नवनवीन व प्रस्थापित देखील विसाव्यास आले. अनेक अभिनेते, तंत्रज्ञ, लेखक, सहकारी आणि मित्रपरिवार यांचा गोतावळा निर्माण होत गेला. या सावलीतून बाहेर पडत अनेकांनी आपलाही वेगळा बहर निर्माण केला. चित्रपट विषयकच ज्ञान नाही तर विविध क्षेत्रातील त्यांचं वाचन आणि अभ्यास, अनुभवाचे बोल याचा शिडकावा सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकावर होत राहिला. कोणी त्यांच्याकडून कौशल्य घेतलं तर कोणी माणुसकीची शिदोरी घेऊन बाहेर पडले. कोणी त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन बाळगता धन्यता मानत गेले तर कुणी त्यांची आत्मीयता आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यांची अभ्यासू वृत्ती आणि शिस्तबद्ध स्वभाव सगळ्यांनीच अनुभवला. श्यामबाबूंनी जसं इतरांकडून घेतलं आणि स्वतःला घडवलं तसंच इतरांनाही दिलं आणि त्यांच्या घडणीला हातभार लावला. अशाच विविध पुस्तकांची ओळख करून घ्यायचं असेल तर बघत राहा अक्षरांचं चांदणं. आणि हो, तुमच्याही पुस्तकांचा या कार्यक्रमात प्रवेश व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर एक स्क्रीनवर नंबर येईल, त्याच्याशी संपर्क साधा.